कितने भी तू कर ले सितम, हंस हंस के सहेंगे हम। ये प्यार ना होगा कम, सनम तेरी कसम, ओ सनम तेरी कसम, सनम तेरी कसम। कमल हसन आणि रीना रॉयचा सनम तेरी कसम हा पिक्चर बघून मी घरी परत येत होते। स्वप्नांच्या दुनियेतच घराची बेल दाबली। दारातच वडील उभे होते। त्यांना मी काका म्हणत। तंद्रीत पुढे जात चालले। काकांनी टोकलं, अगं ए, उद्या तुला जायचंय। कुठे? शोभनचा फोन आला होता। वरून ताकभात ओळखण्या इतकी तू आता मोठी झाली आहेस। शोभनाच्या आत्याच्या सुनेचा मामा अमेरिकेतून आलाय। म्हणजे आलाय खरं तर त्याचे वडील गेले म्हणून, पण 4च दिवस सुट्टी आहे। तेव्हा तिच्याबरोबर तू त्याला भेटून ये। मी काही येणार नाही, तूच जा एकटी। आवडला तर मला सांग। माझी तर दात खिळच बसली। अहो जेमतेम 21 वर्षाची होते मी, म्हणजे खरं तर 21 पूर्णही झाले नव्हते। काकांना काय सांगणार? तेव्हा वडिलांना एवढं मोठ्याने ठामपणे काही सांगायची निदान माझी तरी हिंमत नव्हती बाबा। आणि आमचे वडील तरी सुद्धा आम्हाला पुढारलेलेच वाटायचे। हो, कारण मुलगा हा आहे याच्याशी लग्न कर असं नाही म्हणाले ना। म्हणून त्यांनी मला सांगितलं, तू जा, तू ठरव। त्या फ्रीडमने देखील मी खुश होते। म्हटलं उद्याचं उद्या बघू। आत्ता मात्र कमल हसन आणि रीना रॉयच्या लव्ह स्टोरी मध्येच मी रमले। त्याच आठवणीत बघत होते। खरं तर माझा लाडका हिरो शशी कपूर आणि विनोद खन्ना। माझी मैत्रीण मला नेहमी म्हणायची, अमिताभ बच्चन बघ, अमिताभ बच्चन। मला मात्र असं वाटायचं, माझा विनोद खन्ना बघ, विनोद खन्ना बघ। आमच्या दोघींच्या वादाचं नेहमी तेच एक कारण असायचं। एनिवे, उद्याचं उद्या बघू। आत्ता तर मज्जा करूया। चला तर मग भेटूया पुन्हा उद्या। बाय बाय।